पानो नमस्कार. या आयला शेतात बोर गाडी येणार होती. भाऊ म्हणला शेताकडे यावं लागते म्हणल्यावर जावं लागते म्हणून शेताकडे आलतो बघा. तोपर्यंत काय बोर गाडी आली होती. सगळं मस्तपैकी तयारी चालू होती बोर माराची. आणि काय इकडं जोरात कामं करायला लागली होती बघा. पैप नेऊन टाकायला लागली सगळं. त्या आयला वज्जाचं काम करायला लागली ती निब्बर आहे ती या आयला नेऊन येणे. मग काय हे छोटू बघा आपल्या वयाचं काम करायला लागले. पैप कसं न्यायचं वर सोडायचं कसं सांगायला लागलंय बघा. त्याला कोण तर छेडलं इसकी माँ का क्या बात करा रे म्हणला. माझ्याकडे बघितला व्हिडिओकडे काढालाय म्हणून. मग काय आणि तिकडे बघितला तू ध्यानमध्ये उसके माँ का भोसडा म्हणलो. तू काम कर म्हणलो. मग काय हिनं का दणका द्यायला बघा. बकासुरवणी निसतं हिच्या आईला. काम बी केलं सोडा तसं. ह्यानी का भांडे गिंडे घासायला लागला होता जोरात. इकडं भांडे गिंडे घास म्हणलो. तू काय लक्ष देऊ नको. तू इकडं का जेवणाचं नियोजन कर म्हणलो सगळ्याचं. ह्यानी काय जेवणाचं नियोजन करत बसला होता पदर घेऊन डोक्यावर. मस्तपैकी इकडं तिकडं ते हे करत. कारण म्हणलो तयारी जोरात त्याच्या आईला देऊ द्या नका म्हणलो. मला बी भूक गीक लागलं. गॅस टाकी सोबतच आणली होती बघा. हिच्या आईला निसता आगन दूर सोबतच कांदे गिंदे सगळे कापून मसाला आणला होता नंबर 1 सगळं बघा. च्या आईला जोरात तयारी करायला लागला होता. ह्यानं का नुसतं सगळं मिक्स करून नुसतं फ्राय द्यायला लागला होता. हिच्या आईला बनव म्हणलो. एकदा दणका देऊ म्हणलो जोरात झाडाखाली. जेवल्याशिवाय आपल्याला बी भूक लागली ती निब्बर. हिनं का तांदूळ घाटला सगळे. ज्या आईला धुवून घेऊन घेतला होता बघा तांदूळ सगळं. त्या आईला जोरात जेवण बनवावं लागला म्हणलं. ह्यानं चांगलं जेवण करून म्हणलो. तेवढ्यात काय शेळ्या घुसल्या होत्या बघा त्याच्या आईचा किडा सगळे आतमध्ये. शेळ्याला हाकल रे म्हणलो. आत घेत तोंडा घालतील आम्हाला ताप देतील म्हणलो. हाकल की पहिला बाबा म्हणलो. तेवढ्यात काय बोकड माजल्याने कराल तर ह्यानं काय जाईना झालं तर ह्यानं आमच्यावरच उडाला बघालता बघा. ह्याच्या आईला जा रे बाबा म्हणलो तिकडं. अवघा ह्याच्या आईला माजल्यागत करायला ह्यानं. मग काय तेवढ्यात आमचा अण्णा आलता. पाणी गिनी लागले का नाही बघायला. पाणी गिनी लागले टेन्शन घेऊन म्हणलो. मग काय जेवण झालं तर तयारी जोरात दणका द्यायचं म्हणलो. तुम्हाला म्हणलो होतं बघा. दिलो दणका देऊन झोपलो होतो गुंगाट मस्त. तेवढ्यात अण्णा आलता बघा आमचं. अण्णा येऊन काय पाणी गिनी लागले का नाही बघा लागला होता. लागले पाणी म्हणलो. दोन्ही वाघ आहेत बघा बिना शेपटाचे. कसं बसली ती निवांत बिलगिल बघत. मग काय बोरगीर मारून झाल्यावर तयारी करायला लागली होती जायचं सगळं. तयारी करून निघाली बघा तिने. मस्त वातावरण झालं बघा शेताकडे एक नंबर.